नमस्कार, मी प्राध्यापिका जयश्री चौहान. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करते. लहानपणापासूनच ज्यांना ध्यान, भजन, पूजन या सर्व गोष्टींची आवड असणारे महाराष्ट्रातील आधुनिक संत, भक्त, कवी, समाजसुधारक आणि राष्ट्रीय उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. 30 एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस. यानिमित्त विनम्र अभिवादन करून आजच्या भागात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जीवन परिचय, सामाजिक कार्य आणि प्रेरणादायी विचार आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या झोपडीत माझ्या या प्रसिद्ध कवितेने आजच्या भागाची आपण सुरुवात करूया. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली, राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावी झाला. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर. वडिलांचे नाव बंडोजी ठाकूर आणि आईचे नाव मंजुळा माता. आणि परमहंस श्री समर्थ अडकोजी महाराज हे त्यांचे गुरु होते. मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशाने भेटायचा नाही रे, देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अशी उत्कृष्ट रचना करणारे संत तुकडोजी महाराज यांचे तुकडोजी हे नाव कसे बरे पडले हे जाणून घेऊयात. बालपणीच माणिकला त्यांच्या आईवडिलांनी वरखेडचे सिद्धपुरुष परमहंस श्री समर्थ अडकोजी महाराज यांच्या दर्शनासाठी नेले असता त्यांनी माणिकला पोटाशी धरून जवळच्या ताटातील भाकरीचा तुकडा त्याच्या ओठाला लावला व तुकड्या तुकड्या म्हणत जयघोष सुरू केला. पुढे त्यांचे माणिकऐवजी तुकड्यादास हेच नाव प्रसिद्ध झाले. पुढे एके दिवशी अडकोजी महाराजांजवळ बसून तुकोबारायांचे तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी हे भजन गात असताना अडकोजी महाराज त्यांना म्हणाले, तुका म्हणे आता तुकड्या म्हणे. सद्गुरूंची आज्ञा मानून पुढे असंख्य अभंग, भजने, सर्वधर्म समभाव, उपदेश, सामाजिक जागृती केली तुकड्या म्हणे याच नावाने. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची विपुल साहित्य संपदा आहे. जवळजवळ 40पेक्षा जास्त त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. या ग्रंथामध्ये गीतप्रसाद, ग्रामगीता, बोधामृत, लहर की बरखा, अनुभव प्रकाश, सार्थ आनंदामृत, सार्थ आत्मप्रकाश, सुविचार स्मरणी, आदेश रचना अशा अनेक ग्रंथाचे लेखन त्यांनी केले आहे. संत तुकडोजी महाराज यांनी मराठी आणि हिंदी भाषेत आपली काव्यरचना केलेली आहे. ग्रामगीता हा त्यांचा सुप्रसिद्ध ग्रंथ आहे. आधुनिक ग्रामविकासाचा पाया असणारा हा ग्रंथ 1953-54च्या काळात त्यांनी लिहिला आहे. ग्राम म्हणजे खेडे. खेडेगावांच्या सर्वांगीण विकासाचा आणि ग्रामसंस्कृतीचा आधारस्तंभ असलेला हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे ग्रामविकास, ग्रामीण सुधारणा, आदर्श ग्रामजीवनाची संहिता आहे. यात शेती, पशुपालन, ग्रामस्वच्छता, आरोग्य, शिक्षण, स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन
याविषयी मार्गदर्शन केले आहे. या ग्रंथात 41 अध्याय आणि जवळजवळ 4675 ओवी संख्या आहे. या ग्रंथाला युगग्रंथ असेही मानले जाते. या ग्रंथात ते म्हणतात, ग्रामपासोनी पुढे वाढता विश्वव्यापी व्हावे. ग्रामपासोनी पुढे वाढता विश्वव्यापी व्हावे. 1955 मध्ये अनेक गावामध्ये एकाच वेळी या ग्रंथाचे प्रकाशन सोहळे पार पडले. तुझे सगुण रूप घ्यावे माधवा केशवा, तुझे सगुण रूप घ्यावे माधवा केशवा, आणि वाजवी प्रभू गोड वेणू वाजवी, वाजवी प्रभू गोड वेणू वाजवी, मोहिनी या बंसीची हृदयास लागू दे चवी, मोहिनी या बंसीची हृदयास लागू दे चवी. अशा प्रकारच्या काव्यरचना करणारे संत तुकडोजी महाराज यांचे सामाजिक कार्य जाणून घेऊयात. 1942च्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगात असताना त्यांनी सुविचार स्मरणी हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यानंतर भूदान चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. अस्पृश्योद्धार, जाती निर्मूलन इत्यादी कार्याकडे विशेष लक्ष पुरवले. कीर्तने आणि खंजिरी भजने यांच्या माध्यमातून त्यांनी समाजजागृती केली. समाजसेवा हेच त्यांचे ध्येय होते. सर्व धर्म, जाती, पंथ यांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराचे स्वरूप ते भजनातून प्रकट करीत. ईश्वराचे ज्ञान करून घेऊन व्यक्तिविकास व समाजजागृती केली पाहिजे असे ते म्हणत. ईश्वरभक्ती, सद्गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती हे विषय त्यांनी कीर्तनातून श्रोत्यांपुढे मांडले. आत्मसंयमाचा मार्ग, देशभक्तीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी अविरत परिश्रम केले. यासाठी गावोगावी त्यांनी गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. व्यायामाचे महत्त्व सांगण्यासाठी आदेश रचना हा ग्रंथ लिहिला. 1930 सालच्या सत्याग्रहात चळवळीत भाग घेऊन त्यांनी राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार केला. भारत सेवक समाज यात त्यांनी गुलझारीलाल नंदा यांच्यासोबत काम केले. हर देश में तू हर भेष में तू, हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे नाम अनेक तू एक ही है अशी रचना करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सन 1955 मध्ये विश्वधर्म आणि विश्वशांती या परिषदेसाठी महाराज जपानला गेले होते. या प्रवासातील अनुभव जपानची प्रगती, संस्कृती, शिस्त आणि शांततेचा संदेश मांडला आहे. मूळ ग्रंथ हिंदी असला तरी विश्वशांती परिषदेतील अनुभवांचे वर्णन यात त्यांनी लिहिले आहे. मेरी नेपाळ यात्रा हाही एक प्रवास वर्णनपर ग्रंथ त्यांनी हिंदी भाषेत लिहिला आहे. राष्ट्रीय उन्नतीसाठी सतत कार्यशील असणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भारत-पाक युद्धात आणि भारत-चीन युद्धात सीमेवर जाऊन सैनिकांची शुश्रूषा केली आहे. झाड झडूले शस्त्र बनेंगे भक्त बनेगी सेना, झाड झडूले शस्त्र बनेंगे भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे. अशा प्रकारच्या प्रेरणादायी गीतातून त्यांनी सैनिकांच्या स्फूर्ती निर्माण केली आहे. सकल लोक आपुले म्हणूनी सर्वांकरता प्रेम करी, सकल लोक आपुले म्हणूनी सर्वांकरता प्रेम करी, तुकड्या दास म्हणे प्रभू मागे असेल कोणी द्या त्याला, प्रभू मागे असेल कोणी द्या त्याला. त्याचबरोबर या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे, देवरची असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे. अशा प्रकारच्या स्फूर्तिगीते लिहिणाऱ्या संत तुकडोजी महाराज यांचे प्रेरणादायी विचार आपण जाणून घेऊयात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, आपल्यापुढे जे कर्तव्य असेल त्याच्या सर्व बाजू व्यवस्थित समजून घेणे याचा अर्थ ब्रह्मज्ञान.
तेच लोक सज्जन असतात ज्यांना उत्तम कामाविषयी खुशी आणि वाईट कामाचे दुःख होते. देवाला मंदिरात शोधण्यापेक्षा माणसांमध्ये, निसर्गात आणि प्राणीमात्रामध्ये शोधा. मी जे काम करत आहे ते अधिक सुंदर करणे, अधिक सुव्यवस्थित करणे हाच माझा धर्म आहे. तीच माझी पूजा आहे आणि तीच माझी साधना आहे. व्यायामहीन मनुष्य हा स्वतःचा आणि राष्ट्राचा शत्रू आहे. सदृढ असाल तर देशाची सेवा करू शकाल. माणूस जन्माला येणे आणि माणूस बनणे या दोन अत्यंत भिन्न गोष्टी आहेत. सेवा हीच ईश्वर भक्ती आहे. काळ बदलला की शिक्षणाच्या पद्धतीही बदलतात. आजच्या काळाची मागणी जरा वेगळी आहे. ती म्हणजे प्रत्येकाने आपले काम इमानदारीने करावे. खेड्यांच्या विकासातून राष्ट्राचा विकास होतो. लोकांकडून नेहमी सन्मान घेऊ इच्छिणारी माणसे ऐन प्रसंगी अपमानास पात्र होतात. आपला उगीच मान व्हावा असे चिंतू नका. सर्वांशी समान भावनेने वागा. प्रयत्नशील वीर पुरुषास हा समस्त संसार गुलाबाच्या फुलांच्या ताटव्यासारखा आल्हाददायक सुगंध देणारा वाटत असतो. संत तुकडोजी महाराज यांचे कोणते ग्रंथ आपण वाचले आहेत, कोणत्या कविता आपण ऐकल्या आहेत ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. अशा प्रकारे महाराष्ट्रातील आधुनिक संत, भक्त, कवी, समाजसुधारक आणि राष्ट्रीय उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारे, सामाजिक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सामाजिक कार्य, प्रेरणादायी विचार आणि त्यांचा जीवन परिचय आजच्या भागात आपण करून घेतला. त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन करून, मंगल नाम तुम्हारा प्रभु जो गावे मंगल होत सदा. मंगल नाम तुम्हारा प्रभु जो गावे मंगल होत सदा. तुकड्या कहे जो भजता तुमको नित पावन मंगल निर्भय. तुकड्या कहे जो भजता तुमको नित पावन मंगल निर्भय. या सुंदर भजनाने आजच्या भागात इथेच थांबू. आजचा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती विशेष हा भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.